नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत फाफडा. तर त्यासाठी मी काय केलं, इथं 1 वाटी बेसन चाळून घेतलं आहे. असं चाळणीनं चाळायचं. आधी जरी चाळून ठेवलं असलं तरी करायच्या टायमिंगला चाळून घ्यायचं. तर जी वाटी दाखवली ना त्या वाटीनं 1 वाटी बेसन पीठ आहे. त्याच्यात ना मी आपले पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकले, 1 पाव चमचा हळद टाकली. खूप थोडी हळद घ्यायची, जास्त घ्यायची नाही. हिंग पण थोडाच घ्यायचा, 1 पाव चमचाच हिंग पण घ्यायचा. आणि ही ओवा आहे ना असा हातावर चोळून टाकायचा, चांगला हे करून, म्हणजे वास चांगला येतो त्याचा, 1 अर्धा चमचा. आणि हा ना बेकिंग पावडर आहे. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसते तर तुम्ही खाण्याचा सोडा असतो का आपला, तो सोडा घेतला तरी चालेल. आणि हे सर्व चांगलं मिक्स करायचं. आणि चांगलं मिक्स केलं की ह्याच्यात आपले पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आपलं तेल घालायचं, थंडच तेल घालायचं. आपलं जे घरात असेल ते आपण भाजीला वापरतो ते तेल घालायचं. आणि हे तेल घातल्यास पण चांगलं मिक्स करायचं. आणि अशा मिक्स केलं ना असं हाताने, त्याचा असा मुटका त्या पिठाचा व्हावा, अशा प्रकारे ते चांगलं मिक्स करायचं. आणि एवढ्या पिठाला 2 चमचे तेल भरपूर होते. तुम्ही पाहू शकता. असं मी हातात घेतलं आणि त्याचा असा मुटका केला की मुटका झालेला आहे. आता याच्यात ना थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ह्याचा गोळा करायचा. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपलं पीठ एकदम पातळ होईल. तर चमच्याने पाणी टाकायचं, म्हणजे पाणी असं भरपूर होत नाही आपल्या ह्याचं. तर मी ना आधी सुरुवातीला 3 चमचे पाणी टाकते. तर 3 चमचे पाणी टाकलं, मळलं आणि परत पाहून आणखीन थोडं थोडं असं पीठ पाणी टाकलं. तर एकूण ना मला सुरुवातीला 7 चमचे पाणी लागलं. मी मळलं, पण परत मी पाणी टाकल्यानंतर असं पाहिलं ते हे करून पीठ असं ओढून, तर ते आपलं भाकरीच्या पिठावणी ते झालं. त्या असं नको आहे आपल्याला, असं लवचिक पीठ हवं आहे आपल्याला. मग त्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालं पाहिजे. तर आता पीठ कोणतं आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण ठरल. तर मी आता चांगलं हाताने मॅश करू घेतले. तर 7 चमचे पाणी झाले आत्तापर्यंत माझं. मी असं तोडलं, तुम्ही पाहिलं सरळ तुटले, असं नको आहे आपल्याला, असं लवचिक झालं पाहिजे. तर मी आणखीन 1 चमचा पाणी टाकलं, म्हणजे आतापर्यंत बरोबर 8 चमचे पाणी लागलं. तर हे पाणी टाकल्यास मी चांगलं आणखीन मळून घेतलं हाताच्या साहाय्याने चांगलं त्याला, आणि त्याचा गोळा करून घेतला. आणि हा गोळा नंतर वडून पाहिला तर तो असा रबरासारखा लवचिक झाला आहे. आपल्याला असंच पीठ हवं आहे, परफेक्ट पीठ झालं आहे आपलं. पीठ जर परफेक्ट झालं तरच आपला फाफडा चांगला होतो, नाही तर होत नाही. असं तो मध्येच तुटतो, चिटकून बसतो पोळपाटाला, असं होतं. आता मी तेलाचा हात घेते आणि तेलाचा हात घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करते आपल्याला फाफडा करण्याच्या हिशोबाने. आणि गोळे न करताना असे गोल करायचे नाहीत, असे लंबगोल करायचे. आपले सिलेंडरचा आकार असतो ना तशा टाईप असं करायचं, लंबगोल. आणि छोटे छोटेच घ्यायचे, कारण जास्त मोठे जर गोळे घेतले तर अशी पसरट कढई लागते, मग तेल पण भरपूर टाकावं लागतं कढईत. माझी कढई छोटी आहे म्हणून मी छोटे छोटेच गोळे घेतलेत. आणि फाफडे पण मी असे लांबीला छोटे छोटेच करणार आहे, खूप लांब करणार नाही, कारण आता कढई माझी छोटी आहे. तेल त्यात जेवढं बसेल. मी एक करून पाहिलं ताटात, तसं असं आपलं पीठ परफेक्ट आहे का, तर बरोबर आहे पीठ. तुम्ही पाहू शकता मी गोळे कशा प्रकारे लंबगोल करून घेतलेत ते. आता मी काय करते, पोळपाटाला असं तेल लावून घेते, म्हणजे पीठ आपल्या पोळपाटाला चिटकू नये म्हणून. आणि इकडे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले. सुरुवातीला फुल गॅसवर चांगलं तेल गरम करायचं, पण नंतर फाफडा टाकताना गॅस कमी करायचा. तर तुम्ही पाहू शकता मी पीठ आहे ना असं पोळपाटावर ठेवले, त्याची सुरुवातीला असं दाबायचं, म्हणजे ते असं वरी येत नाही. आणि हाताच्या साहाय्याने ना त्याला असं जास्त भार द्यायचं नाही, दर हाताने पुढी पुढी पीठ असं घेत राहायचं. आणि तुम्ही पाहू शकता मी कसं घेतले ते. आणि आपली सुरी असते का, सुरीला पण तेल लावायचं. आणि सुरी अशी आडवी धरायची, आणि आडवी सुरी धरायची, उभी करायची नाही, तर तुकडा पडतो. आडवी केली की व्यवस्थित निघते. आणि आपल्याला थोडं जाड वाटलं एखाद्या ठिकाणी तर असं हाताने ओढायचं नंतर, म्हणजे ते लंबट होते. पण जास्त लांब करायचे नाहीत मला, कारण कढई माझी छोटी आहे म्हणून. आता तेल आपलं गरम झाले, मी आता गॅस बारीक करते आणि बारीक गॅसवर ना आपले फाफडे तळून घेते छानपैकी असे. तर तुम्ही पाहू शकता आपले फाफडे किती छान तळले गेले आहेत ते. तर एकदम मस्त फाफडे आपले तळलेत. आणि आता ना मी खालीवर बारीक गॅसवर आपले फाफडे तळून घेते. तर तुम्ही ना असं खालीवर करीतच तळायचे फाफडे, म्हणजे व्यवस्थित तळते. आणि गॅस ना एकदम बारीक ठेवायचा, फुल ठेवायचं नाही. फुल जर गॅस ठेवला ना तर आपले फाफडे ना असे लाल होतात. आपल्याला लाल नको आहेत करायला. आणि ते असे आत्ता जर ते असे कुरकुरीत वाटले फुल गॅसवर तळल्यास परत ते लूज पडतात, असे मऊ होतात. आपल्याला आपला फाफडा ना शेवटपर्यंत असा खास्ता राहायला पाहिजे, असा खुसखुशीत, मऊ नाही झाला पाहिजे, तरच तो खायला पण छान लागतो. तर आता पापडा आपला व्यवस्थित तळला आहे बारीक गॅसवर.
कलर चेंज थोडासा होईपर्यंत. आणि मी अशाच प्रकारे आता सर्व फापडे तळून घेते आणि आता सर्व तळायचे झाले ना नंतर तुम्हाला दाखवते. तर एवढ्या मिश्रणामध्ये ना माझे 12 फापडे तयार झाले. तर एक वाटी माझ्या वाटीच्या ह्याने घ्या तुम्ही. आता 1 वाटी पिठात माझे 12 फापडे तयार झालेत. मग आता तुम्हाला किती करायचे त्या हिशोबाने तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवा आणि पिठाच्या प्रमाणाबरोबर बाकीचं पण साहित्य वाढवा, कारण बेकिंग पावडर कमी जास्त होता कामा नये म्हणून सांगते. तर मी अशाच प्रकारे आता सर्व फापडे तळून घेते आणि खायला पण नाही फापडे ना खूप मस्त एकदम विकत्रीच्या फापड्यासारखे झालेले आहेत, खूप छान झालेले आहेत. तर मला आशा आहे तुम्हाला माझे फापडे आवडले असतील. तर आता ना आपण फापड्याबरोबर खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेऊ. तर मिरचीला असं मधून कट करायचं, नाहीतर असे बिना कट करता जर मिरची तेलात टाकली तर ती फटकन अशी उडून आपल्या अंगावर येऊ शकते. मग म्हणून त्याला कट दिला आणि तळून घेतली. आणि मिरची गरम आहे तोपर्यंतच त्याच्यावर मीठ टाकायचं, म्हणजे छान लागते मिरची चवीला. तर आपले फापडा तयार आहे. मग कसा झाला आहे फापडा तो नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे हा फापडा नक्की करून पहा, खूप छान होतो. एक फापडा तुम्हाला मी तोडून दाखवला, तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत झालेला आहे तो आणि खूप टेस्टला पण छान झालेला आहे. तर असं विकत्रीचं तेल कसं असतं कसं नाही आपल्याला कधी केलं आहे कधी नाही माहिती नसतं ना, म्हणून घरी बनवलेला हा फापडा नक्की ट्राय करा.